हॅलो, मी वैष्णवी. मी आजपासून एक मेकअप सिरीज घेऊन आली आहे आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे यूट्यूबवरचा. तर मी स्टार्ट करते एक मेकअप सिरीज, बेसिक टू ॲडव्हान्स मेकअप सिरीज असणार आहे त्यामध्ये. तर तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल ही. मी यात स्किन टाईप्स कसे ओळखायचे किंवा कोणत्या स्किनवर कोणतं मेकअप चांगलं दिसेल, कोणतं फाउंडेशन चांगलं दिसेल, बेसिक स्टेप्स सगळ्या मेकअपच्या, आणि प्रायमर कुठलं घ्यायचं, कोणतं प्रायमर कशासाठी वापरतात, करेक्टिंग कसं करायचं चेहऱ्यावर, आपले हाईड्स कसे करायचे, डार्क सर्कल्स, पिंपल्स, कोणत्या करेक्टरनी पिंपल्स करेक्ट करायचे, किंवा मग तुम्हाला कॉन्टरिंग जमत नसेल, कॉन्टरिंग कशी करायची, आयब्रो फिलिंग व सगळं सगळं ए टू झेड या मेकअप क्लासेसमध्ये तुम्हाला सांगणार आहे. साधारणतः आपले व्हिडिओज रोज येणार आहेत. जर एखाद्या दिवशी मिस झालं तर होऊ शकतं, पण आपले व्हिडिओज रोज पोस्ट होणार आहेत या माझ्या चॅनलवर, आणि तुम्हाला मी याच पद्धतीने सगळं स्टेप्स बाय स्टेप्स शिकवणार आहे. तर तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओज, उपयोगी पडतील असं मला वाटते. तर आपण स्टार्ट करूयात व्हिडिओला. पहिली गोष्ट तर आज मी फक्त तुम्हाला स्किन टाईप्स कोणते कोणते आहेत आणि CTM म्हणजे काय, किंवा प्रायमर आपण स्किनवर लावतो त्याआधी काळजी कशी घ्यायची स्किनची, किंवा प्रेप कसं करून ठेवायचं स्किनला, ते मी आधी तुम्हाला सांगणार आहे. मेकअपच्या आधीच्या स्टेप्स सांगणार आहे आणि स्किन टाईप्स आधी मी तुम्हाला सांगणार आहे. तर लेट्स गेट स्टार्ट. तर आपला हा आहे मेकअपचा पहिला व्हिडिओ. त्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे स्किन टाईप्स, आणि आज आपण स्किन टाईप्स बघूया. मी असं स्लोली जात आहे कारण की तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा क्लिअर झाल्या पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. तुम्ही असं म्हणजे अर्धवट मला सांगायत काही पॉईंट नाही, आणि ते सांगून काही फायदा नाही. जर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तर म्हणजे शिकण्यात पॉईंट आहे, आणि उगाचच असं व्हिडिओ लावून बसलाय तुम्ही वगैरे नका. आणि मी जे राईट करते ॲटलिस्ट तुम्ही थोडंफार राईट करा, म्हणजे कसं तुम्हाला परत व्हिडिओ बघायचं काम पडणार नाही. एकदा लिहिलेलं असेल त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात. तर पहिली स्किन टाईप्स असतात. आपल्या स्किन टाईप्सची 5 टाईप्स असतात. त्या 5 टाईप्समध्ये कोणाची स्किन कशीही असू शकते. तर क्लायंट जर आपल्याकडे आला आणि आपण बघत बसलो की बाबा याची स्किन कशी आहे नेमकी, तर आपण हे नाही करत बसायचं. तर पहिली स्किन टाईप्स, आधी मी तुम्हाला स्किन टाईप्सचे म्हणजे नाव सांगते, त्यानुसार पुढची गोष्ट सांगते. पहिली असते ऑइली स्किन आपली, नंतर असते नॉर्मल, तिसरी असते ड्राय स्किन, चौथी असते आपली सेन्सिटिव्ह, आणि पाचवी असते आपली कॉम्बिनेशन स्किन. तर कॉम्बिनेशन स्किन आपली कशी असते आणि ऑइली स्किन कशी असते, नेमकं यात फरक काय? ड्राय स्किनला म्हणजे ड्राय असते का आपली, एकदमच कोरडी पडते का? तर तसं नसतं. ऑइली स्किनमध्ये काय होतं मैत्रिणींनो, तर आपला हा जो फेस आहे, एक मिनटं मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. हा समजा आपला फेस आहे, ओके. तर हा जो फोरहेडचा भाग असतो आपला, आणि हा नोज इथपर्यंत नोज, आणि इथं लिप्स, आणि ही चीन, ओके. तर हा झाला टी झोन. फेसचे 2 झोन पडलेले असतात, 2 भागामध्ये डिवाईड करतात फेसला. तर हा आपला टी झोन, आणि हे जे गाल असतात इथून इथपर्यंत याला म्हणतात सी झोन, आणि हा आहे टी झोन. एकदम बेसिक सांगत आहे मी तुम्हाला, यात काही जास्त अवघड नाही आहे, पण सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी मी ह्या पद्धतीने तुम्हाला शिकवते. नक्कीच तुम्हाला उपयोगाला पडेल. तर हा असतो आपला टी झोन, आणि हा असतो सी झोन. ऑइली स्किन कशी ओळखायची हे मी तुम्हाला सांगते. तर आपण लवकर सकाळी उठल्यानंतर आपण एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे, आणि टिश्यू पेपर आपल्या टी झोनवर किंवा पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला टॅप करायचं आहे. असं जर टॅप करून जर त्या टिश्यू पेपरला ऑइल आलं किंवा ऑइल दिसतंय, तर आपली असं समजायचं आपली ऑइली स्किन आहे. आणि जर फक्त टी झोनवरच तुम्हाला ऑइल सिक्रेट झालेलं दिसतंय, तर तुमची स्किन कॉम्बिनेशन असू शकते, कारण टी झोनवर फक्त
ऑइल आहे आणि सी झोनवर आपल्या कुठल्याही प्रकारचं ऑइल नाही आहे, एकदम ड्राय स्किन आहे तिथे. तर याला म्हणतात कॉम्बिनेशन स्किन. आणि ऑइली स्किनमध्ये फक्त टी झोनवर किंवा पूर्ण चेहऱ्यावर ऑइल असणं म्हणजे ऑइली स्किन. तर ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन तुम्हाला कळालं असेल की फक्त टी झोनवर असेल ऑइल आणि सी झोनवर नसेल, म्हणजे अर्ध्या भागावर ऑइल आहे आणि अर्ध्या भागावर नाही, तर त्याला म्हणायचं आपण कॉम्बिनेशन स्किन. आणि ऑइली स्किन म्हणजे संपूर्ण चेहऱ्यावर आपलं ऑइल सिक्रेट झालेलं दिसतंय, आपल्याला रेड टिश्यू पेपरवर दिसतंय, त्यानुसार ती ऑइली स्किन. नॉर्मल स्किन म्हणजे आपल्या टी झोनवर पण जास्त ऑइल नाही आहे, जास्त ड्राय नाही आहे, सी झोनवर पण नाही आहे, त्यानुसार ती झाली नॉर्मल स्किन. आता ड्राय स्किनचं कसं असतं, आपला टी झोनसुद्धा ड्राय असतो आणि सी झोनसुद्धा ड्राय असतो. ड्राय म्हणजे एकदम कोरडं कोरडं पडलेलं असतं, असं व्हाईट 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 येतं ना ते चेहऱ्यावर, तसं असतं कदाचित कोणाकोणाच्या याच्यावर. तर त्यानुसार ती झाली ड्राय स्किन. तर 5 प्रकार असतात हे स्किन टाईपचे. पहिली ऑइली, नॉर्मल, ड्राय, सेन्सिटिव्ह आणि कॉम्बिनेशन स्किन. ओके, तर ऑइली स्किन तुम्हाला समजलं असेल आणि सेन्सिटिव्ह नॉर्मल पण समजलं असेल. सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे ऑइली सेन्सिटिव्ह पण असते. सेन्सिटिव्हचे 2 प्रकार असतात, एक म्हणजे ऑइली असते सेन्सिटिव्ह किंवा ड्राय सेन्सिटिव्ह. दोन्ही सेन्सिटिव्हमध्ये, ऑइलमध्ये पण सेन्सिटिव्ह स्किन असू शकते आणि ड्रायमध्ये सुद्धा सेन्सिटिव्ह स्किन असू शकते. तर ऑइली स्किनमध्ये सेन्सिटिव्ह असल्यावर काय होतं की ऑइल सिक्रेट झाल्यावर ते पिंपल्स येतात आपल्या चेहऱ्यावर, असं व्हाईट व्हाईट पसवाले पिंपल्स येतात किंवा रेडनेस येतात, रॅशेस येतात. त्यामध्ये ऑइल किंवा ते असं खूप असं पचपच दिसतं आपल्या चेहऱ्यावर, एकदम भरलेला चेहरा, त्यानुसार ते सेन्सिटिव्ह स्किन. किंवा सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे काय की प्रोडक्ट, आपण कुठलंही प्रोडक्ट यूज करा, आपण साधं पावडर लावलं किंवा साधा एक धागा आयब्रोसाठी धागावर चालवला तर आपली स्किन एवढी रेडनेस होते, एवढी रेडनेस होते आपल्या स्किनवर की पुरळ येतात छोटे छोटे. वॅक्स केलं तरी आपल्याला पुरळ येते किंवा असं खूप खूप रेडिश दिसते आपली स्किन, त्याला सेन्सिटिव्ह स्किन म्हणायचं. सेन्सिटिव्ह स्किन ड्रायमध्ये पण येते, सेन्सिटिव्ह स्किन ऑइलमध्ये पण येते. तर तुम्हाला हे 5 प्रकार आणि स्किन कशी ओळखायची, सेन्सिटिव्हचे 2 प्रकार, हे सगळं समजलं असेल अशी अपेक्षा करते. तर आता आपण नेक्स्ट बघणार आहोत यामध्येच की स्किन टाईप्स. आपल्याला हे खूप 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 महत्त्वाचं आहे. कुठल्याही ब्राईडच्या किंवा कुठल्याही नॉर्मल मेकअपवर आपण स्किननुसार मेकअप करणार असतो. ओके, तर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे लक्षात घेता आलं पाहिजे किंवा हे सगळं माहीत असलं पाहिजे की या ब्राईडची ही स्किन आहे, तर आपल्याला कोणते प्रोडक्ट हिच्यावर यूज करायचे आहेत किंवा कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स हिच्यावर यूज करायचे आहेत, काय मिक्स करावं लागेल काय नाही, हे सगळं तुम्हाला ठरवावं लागतं. तसं मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, त्यानुसार हे बघा. आता हे समजलं, त्यानंतर आपण बघणार आहोत मेकअपच्या आधीनंतर प्रेप कशी करून ठेवायची स्किन. ओके, स्किन कशी प्रेप करायची, तर स्किनला प्रेप करण्यासाठी आपण CTM म्हणजे क्लिन्झर, टोनर आणि मॉइश्चरायझर. ओके, क्लिन्झर, टोनर आणि मॉइश्चरायझर हे मेकअपच्या आधी जर केलं तर आपला मेकअप एकदम सटल होतो, खूप जास्त वेळ टिकतो आणि असं एकदम ऑइली दिसत नाही किंवा मग ड्राय पण होत नाही आणि काय म्हणतात खूप वेळ टिकून लॉंग लास्टिंग राहतो आपला मेकअप. ओके, तर C म्हणजे क्लिन्झर, T म्हणजे टोनर आणि M म्हणजे मॉइश्चरायझर. ओके, मॉइश्चरायझर हे तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कामी पडेल. क्लिन्झर म्हणजे एकदम आपण वेट वाईप घ्या किंवा एक खूप खूप टाईपचे मार्केटमध्ये क्लिन्झरच्या बॉटल्स मिळतात, ते क्लिन्झर वापरा. पण आधी मेकअपच्या आधी क्लिन्झर, टोनर आणि मॉइश्चरायझर हे प्रेप करून ठेवणं खूप गरजेचं असतं. टोनर हे स्पेसिफिक स्किनसाठी असतं. तुम्ही आपण बघितलं मागे की ही ऑइली स्किन आहे आणि ही ड्राय स्किन आहे. तर ऑइली स्किन का ऑइल सिक्रेट करते, कारण आपल्या ऑइली स्किनवर पोअर्स असतात. पोअर्समध्ये एकदम छोटे छोटे छिद्र असतात चेहऱ्यावर, ते आपले ओपन असतात
आणि ओपन असल्यामुळे त्या छिद्रातून बाहेर ऑइल सिक्रेट करतो आपली त्वचा. ओके, तर त्या पोर्सला आपण लॉक करण्यासाठी हे टोनर यूज करत असतो. त्या पोर्सला लॉक करण्यासाठी हे टोनर यूज करायचं. हे मोस्टली जास्त जातं ऑइली स्किनवर, कारण की ऑइली स्किन ज्याची असते ते जास्त ऑइल सिक्रेट करतं आणि आपण मेकअप केल्याच्यानंतर जास्त ऑइल सिक्रेट होऊ नये यासाठी हे टोनर यूज होतं. ओके, आणि मॉइश्चरायझर तर एव्हरी स्किनला यूज करायचंच आहे. मॉइश्चरायझरनं आपल्या स्किनमध्ये मॉइस्ट राहतं, मेकअप जास्त वेळ टिकतो आणि एकदम छान राहतो, सटल राहतो. तर ह्या प्रेप करून ठेवायचं मेकअपच्या आधी, हे विसरायचं कधीच नाही. कुठलंही क्लिन्झर घ्या, कुठलंही टोनर घ्या, कुठलंही टोनर म्हणजे स्किननुसार टोनर घ्या, ब्रँड कुठलाही असो, किंवा सध्या तुम्ही कमी चार्जेसवालं किंवा अफोर्डेबल असेल ते घेतलं, यूज केलं तरी चालेल. किंवा आपण टोनिंग करण्यासाठी आपण आईस घेतो ना, आईस बर्फाचा गोळा, तो एका कपड्यात बांधून त्याला जरी चेहऱ्यावर टॅप टॅप केलं ना, आणि टोनर नेहमी असं लावायचं, कधीही स्प्रे करायचं नाही. स्प्रे केला तरी कॉटननं असं करायचं, म्हणजे ते स्पोर्स लॉक होतात. इथंपर्यंत समजले. आज आपण या व्हिडिओमध्ये शिकलो आहे स्किनचे टाईप्स किती असतात. 5 असतात: ऑइली, नॉर्मल, ड्राय आणि सेन्सिटिव्ह कॉम्बिनेशन. तर ऑइली स्किन कशी ओळखायची, ड्राय स्किन कशी ओळखायची, टी झोन म्हणजे काय, सी झोन म्हणजे काय, स्किनचं पहिले मेकअपच्या आधी प्रेप कसं करून ठेवायचं, CTM म्हणजे काय, क्लिन्झिंग कोणत्या प्रकारचे असतात, टोनर असतात, टोनर कशासाठी, कोणत्या स्किनसाठी यूज होतं, मॉइश्चरायझर काय काय एवढं इम्पॉर्टंट आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. तर आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रायमरविषयी सगळी माहिती देणार आहे. प्रायमरविषयी सगळी माहिती देणार आहे. कोणते प्रायमर्स कोणत्या चेहऱ्यावर सूट होतात, आपण पोरसाठी कोणतं प्रायमर यूज करू शकतो, किंवा कुठले मार्केटमध्ये ब्रँड्स आहेत चांगले महागातलेही सांगणार आहे आणि थोडे अफोर्डेबल जे असतात तेही तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे कसं तुम्हाला घेण्यात स्वस्त जे सध्या घेता येईल ते घ्या. तुम्ही जर स्वतःसाठी घेत असेल तर थोडं थांबून एकदम चांगलंच घ्या. आणि तुम्ही जर क्लास हा ब्रायडल मेकअपसाठी वगैरे करत असाल तरी तुम्हाला हा खूप 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 छान क्लास आहे आणि मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सगळं सांगणार आहे इथून पुढच्या व्हिडिओमध्ये. हे तुम्हाला समजलं असेल आता मी अशी अपेक्षा करते. आणि जरी तुम्हाला एवढं शिकवलं आहे त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून मला विचारा, किंवा कमेंट करू शकता तुम्ही. आणि याच्या पुढचे व्हिडिओ तर येतच राहतील, पण तुम्ही जर पहिल्यांदा आला असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी एक बेल आयकनचं चिन्ह असतं, त्या बेल आयकनवर क्लिक करून ठेवा. कारण मी जेव्हा लगेच व्हिडिओ अपलोड करेन तात्काळ तुम्हाला माझा व्हिडिओ दिसेल की आज काय अपलोड झालं आहे आणि तुमचा वेळ वाया जाणार नाही. त्यामुळे चला तर बाय, थँक्यू, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.